सांगलीमध्ये राष्ट्रवादीची सध्या सभा सुरू आहे। आर पाटील बोलले होते, आता अजित पवार आलेले आहेत। थेट जाऊयात या सभेमध्ये। सांगली, मिरज, कुपवाड ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं आणि आमच्या 78 सन्माननीय उमेदवारांना विजयी करावं अशा प्रकारची विनंती करण्याच्या करता खरं तर मी मिरजच्या परिसरामध्ये आलेलो आहे। खरं या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक राजकीय पक्षाचे नेते मंडळी येऊन गेली। प्रत्येकाने आपली आपली मतं इथं मांडण्याचा प्रयत्न केला, काही टीका टिप्पणी केली, कुणाचे वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला। मला एक कळत नाही की निवडणूक सांगली, मिरज, कुपवाडची आहे आणि एकमेकाच्या उणीधुणी काढून एकमेकाच्या बद्दल चिरफाड करून ह्याच्यातनं काय मिळणार आहे? का इथले सांगली, मिरज, कुपवाडचा रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे? इथला विकास साधला जाणार आहे? इथलं जे काही नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होतंय, इथं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने राहण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना त्याच्यातनं मदत होणार आहे? मी पण अनेक निवडणुका लढवल्या। आज देखील मी राज्यामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेले अनेक वर्ष माझ्या नेतृत्वाखाली तिथं काम करते। मला आठवतंय वर्षात 1.5 वर्षापूर्वी निवडणूक होती आणि विलासराव देशमुख आज आपल्यात हयात नाहीत, परंतु ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रचाराच्या निमित्तानं येणार होते आणि येत असताना शेवटी मी असेल, आबा असतील, विलासराव असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, आम्हाला झेड कॅटेगरी आहे, त्याच्यामुळं सिक्युरिटीच्या निमित्तानं सरकारचा ड्रायव्हर त्या ठिकाणी असतो आणि ते एकमेकाच्या गाडीमध्ये ऐकत असतात। ते निघून गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की दादा, त्यावेळेस विलासराव देशमुख आले होते आणि म्हणत होते की या पिंपरी चिंचवडचा एवढा चांगला कायापालट झालाय, कसं आपण राष्ट्रवादीवर टीका करायची? तिथले असणारे सबवे, तिथले असणारे फ्लायओव्हर, तिथले असणारे उद्यानं, तिथं असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना संपूर्ण त्या शहरांनी काट टाकलेली आहे। काही वर्षापूर्वी या देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय बेस्ट सिटी देशात कुठली आहे म्हणून पुरस्कार देण्याचं ठरवलं। तो पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यामध्ये असणाऱ्या पिंपरी चिंचवडला मिळाला आणि मागच्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा जनतेच्या समोर गेलो। जनतेने नेहमी मला बहुमत दिलं, यावेळेस 2/3 बहुमत दिलं। काय काँग्रेस बिंग्रेसची तर फार वाताहत झाली। इतर राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून आले एक एक संख्येने, तिथं संख्या जवळपास 128, आपल्या इथं 78। अशा पद्धतीनं म्हणजे काम आम्ही करतो। आज पण मी तुमच्या परिसरामध्ये येत असताना जेवढे राजकीय पक्षाचे पुढारी आले त्यांनी सगळ्यांनी इथं येऊन सांगितलं। काही तर जयंतरावांच्या बद्दल टीका केली, आरारांच्या बद्दल टीका केली। त्यांच्यावर टीका करून इथले प्रश्न सुटणार आहेत? त्यांच्यावर टीका करून इथं निधी मिळणार आहे? हे येणारे एक तरी माणसातनं निवडून येतं का? काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बोलगेवड्यासारखे माणिकराव, मी, आर पाटील, दिलीप, जयंतराव, आम्ही एकत्र, मला वाटतं 90च्या बॅचचे आम्ही एकत्र काम केलं। परंतु माणिकराव, अहो लोकांच्यातनं तुम्ही निवडून येऊ शकत नाही, काय गप्पा हाणावाय तिथं येऊन? अरे आम्ही 1 लाख मतांनी 5व्यांदा निवडून येतो, येड्यागाबाळ्याचं काम नाही रे। हा इथं येणारा एक तरी 1 लाखाच्या पुढे निवडून आला? काहींना तर खासदार केलं, 4 मुंड्याचीत केलं। आता बरोबर काम करायचं असतं, मी जास्त बोलत नाही, म्हणजे त्यांना पण कुठेतरी दुसऱ्या रस्त्याने जावं लागतं। तुम्ही लोकांच्यातनं निवडून येत नाही। आमच्यामध्ये पिचड साहेब होते प्रांताध्यक्ष, जनतेतनं निवडून आले। आता भास्करराव जाधव केले, जनतेतनं निवडून आले। आता जितेंद्रला कार्याध्यक्ष केले, जनतेतनं निवडून आले। इथं बसलेले आम्ही सगळेजण जनतेतनं निवडून आलोय आणि त्याच्यामुळं जनतेशी कशी जवळीक साधायची असते, कसे लोकांची सुखदुःख समजून घ्यायची असतात, ती कशा पद्धतीने सोडायची असतात। मला माहिती आहे शहराचा सर्वांगीण विकास करत असताना काही व्यापारी वर्ग असतो, काही श्रीमंत वर्ग असतो, काही मध्यमवर्गीय असतो आणि काही गरीब वर्ग असतो। त्या गरीबाला पण वाटलं पाहिजे की माझाही विचार त्या महानगरपालिकेमध्ये होतोय। इकॉनॉमी विकर सेक्शनच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये 6-6, 7-7 मजली इमारती बांधल्या। मी आत्ता पवार साहेब, सुप्रिया, आम्ही सगळेजण सकाळी 8 वाजल्यापासून कार्यक्रम घेत होतो। माझा पहिला कार्यक्रम 8ला
आम्ही सगळेजण लवकर उठून कामाला लागतो, त्याच्यावर 8ला गर्दी आमच्याकडे असते. आणि तिथनं सुरुवात केली. मी बारामतीमध्ये एक कार्यक्रम काय करून आलो माहितीये? तिथल्या मत्स्य मार्केटचं पवार साहेबांनी उद्घाटन केलं. किती रकमेचं मत्स्य मार्केट असेल? मासे विक्रीच्या करता असणारं मार्केट 3 कोटी रुपयाचं मार्केट बांधलेलं आहे. 3 कोटी रुपयाचं. आणि पैसे नगरपालिकेचे नाहीत, त्या राज्य सरकारचे नाहीत, केंद्र सरकारची एक योजना आहे. साहेबांनी असंच एकदा मला सांगितलं, अजित 90% आम्ही देतो, 10% त्या नगरपालिकेने द्यायची. मी अर्थमंत्री म्हणून मिटिंग घेतली आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं मत्स्य मार्केटच्या करता पैसा मंजूर करणार. एअर कंडिशन मत्स्य मार्केट. तुमचे जर कोणी पाहुणे रावे बारामतीमध्ये असले तर फोन करा. सांगायचं तात्पर्य की हा बदल केला पाहिजे. उद्याच्याला उत्तम प्रकारची माझी मंडई. मी येताना आता दिनकरराव, सुरेशराव माझ्या बरोबर होते. इथं आठवडे बाजार भरतो. आमचा मनोज राहतात, त्याच्या पुढनं कोपऱ्यावरून येत असताना मला तो त्या ठिकाणी बघायला मिळाला. ठीक आहे, पूर्वीच्या काळामध्ये आठवडे बाजार चालत होता. माझ्याही बारामतीमध्ये गुरुवारी आठवडे बाजार भरतो. परंतु आता सांगली, मिरज, कुपवाडचं चित्र बदललंय. जसं जनतेच्या अपेक्षा वाढतील तसं काही गोष्टी आपण पण बदलल्या पाहिजे. आपण पण आपली मानसिकता त्या ठिकाणी बदलली पाहिजे. आज आष्ट्याची नगरपालिका उत्तम चालली, बारामती नगरपालिका उत्तम चालली, इस्लामपूर उत्तम चालली, तासगाव उत्तम चालली. काँग्रेसने सांगावं त्यांची कुठली चांगली चाललेली? तिथं सांगा ना की ही नगरपालिका आम्ही उत्तम चालवलेली. खरं तर एकेकाळी ह्या जिल्ह्यावर स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजारामबापू पाटील हे सगळे नेते मंडळी इथं काम करत होते. मला आठवतं आत्ता संजय काका मला म्हणत होते, मी त्यावेळेस राजकीय जीवनामध्ये नवीन होतो. दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर ते स्टेडियम होतं, त्या स्टेडियमवर दादांचा त्या ठिकाणी अंत्यविधीच्या करता ठेवलेलं होतं दादांना. आणि तिथं आम्ही दर्शन घ्यायला आलेलो होतो. ते दर्शन घेत असताना दादांनी त्याच्या आधी काय सांगितलं की खऱ्या अर्थाने मी आता राजकारणातनं बाजूला होत असताना या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता माझ्या विचाराच्या माणसांना पवार साहेबांच्या सारख्या नेत्याच्या पाठीशीच उभं राहावं लागेल, हे दादांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. आज ते दादा इथं नाहीये, परंतु त्यांचे बाकीची मंडळी काय करतात? दादांच्या नावाने संस्था ह्या राज्यामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या शहरामध्ये काढल्या. काय अवस्था? काय वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची अवस्था आहे? काय वसंतदादा सहकारी बँकेची अवस्था आहे? कशा पद्धतीनं तुम्ही संस्था चालवल्या? दादावरनं बघत असतील, म्हणत असतील काय ही पोरं जन्माला आली, आणि बापू म्हणत असतील जयंता लय जोरात चाललंय. म्हणजे शेवटी आम्ही पण संस्था चालवतो ना. आज माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 6,500 कोटीच्या ठेवी आहे. महिला बचत गटाला 0% व्याजाने कर्ज पुरवठा करतो. 0% व्याजाने कर्ज पुरवठा. आज आम्ही असणाऱ्या संस्था उत्तम पद्धतीने या ठिकाणी चालवतो. काही जण आली, माजी मुख्यमंत्री होते. खरं तर ज्या पक्षाने त्यांना माजी मुख्यमंत्री केलं, आयुष्यभर त्या पक्षाला सोडायला नको होतं, परंतु सोडलं. कधी काय होतं सांगता येत नाही. कधी काँग्रेसने पण संधी नाही दिली तर त्यावेळेसचे त्या टीव्ही मध्ये काय काय बोलणं चाललेलं होतं ते जरा आठवा. मनासारखं नाही झालं तर काहीही बोलायचं. चेंबूरला RR पाटील इथं बसलेत. माहितीचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. जुन्या काळामध्ये चेंबूरला कुठली टोळी त्या ठिकाणी फार प्रसिद्ध होती, त्याच्यामध्ये एक होता हऱ्या आणि दुसरा कोण होता तुम्हीच माहिती घ्या. तुम्हीच माहिती घ्या. आजही रेकॉर्डला आहे. काय काय तर अधिकारी मला म्हणायचे, याला दादा लयच वाईट वाटते. म्हणलं का रे? अहो ज्यांना टायर मध्ये घेतले त्यांना सॅल्यूट ठोकावं लागतोय. आबा बघा आता तुमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे. खरंच आम्हाला कधी कधी वाईट वाटतं. पाठीमागच्या काळामध्ये देखील आबांना जे कोणी राज्यमंत्री मिळाले बहुतेकांचे चुकीचे व्यवसाय होते की नव्हते? आबा अशा पद्धतीचे राज्यमंत्री तुम्ही देता. अरे जनतेच्या समोर जायचं असतं. पवार साहेबांचं कौतुक आमच्या जयंतरावांनी केलं. खरोखरी ते माझे चुलते म्हणून सांगत नाही. आज देखील वय वर्ष 73 झालं. सांगितलं मी निवडणुकीला उभं राहणार नाही. सगळे म्हणाले तुम्हाला राज्यसभेवर जावं लागेल. म्हणलं मी पक्षाचं काम त्या ठिकाणी करीन, परंतु लोकसभेला त्या ठिकाणी उभं राहणार नाही. नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, नव्या दमाला संधी दिली पाहिजे.
आम्ही पण सगळे विचार करत होतो की साहेब कुणाला अध्यक्ष कार्याध्यक्ष करतायत, परंतु साहेबांनी भास्करला आणि जितेंद्रला त्या ठिकाणी आणलं. काय सांगलीमध्ये पवार साहेबांनी कमी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना स्वाभिमानातनं झाल्यानंतर इथं त्याच मानाने संख्या आमची आमदारांची कमी, परंतु नेहमी महत्वाची खाती सांगलीमध्ये जयंतरावांच्या रूपाने आणि आर पाटलांच्या रूपाने या पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिली. मला तर पहिल्या टर्मला अवघं कृष्णा खोरे 5 जिल्ह्याचं दिलं, परंतु या सगळ्यांना चांगली खाती मिळाली. ठीक आहे, आम्ही सगळे एकत्रच आहोत, एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी बघत असतो, परंतु काम केस झालं पाहिजे. आज या परिसरामध्ये काम करत असताना इथला वाढीव आणि सुधार सांगली कुपवाड सुजल निर्मल अभियान ही पिण्याच्या पाण्याची योजना, आज राज्यामध्ये दुष्काळाच्या काळात कितीतरी शहराला 15 दिवस पाणी प्यायला मिळत नाही. आज तुम्हाला रोज पाणी देण्याचा प्रयत्न जयंतराव पाटील करतात. गेले कित्येक दिवस महाराज मंत्रालयात आलेच नाही. सांगली मिरज कुपवाड इथंच आहे. सुप्रिया मला म्हणली कुठं चालला, म्हणलं मी चाललोय कोल्हापूरला आणि तिथून सांगली मिरज कुपवाडला. अरे म्हणलं जयंतराव तिथेच आहे. शेवटी पवार साहेबांचं सांगणं आहे, ज्याचं स्वतःचं घर आपल्या जवळ असलं पाहिजे, नाहीतर घर दुसरीकडे आणि चकाट्या पेटवायच्या राज्याच्या. काय करायचं, आमच्याकडे लय पुढारी आहेत. स्वतःचं गाव त्यांच्याकडे असतं, सरपंच विरोधी पक्षाचा, पण पुढारी राज्याचा नेता, अतिजय राज्याचा नेता, त्याची तालुका पंचायत त्याच्याकडे नसती, पण कुठंतरी आम्हालाच मार्गदर्शन करत असतात की संघटना कशी चालवायची. अरे पहिलं तुझ्या गावात कशी संघटना काशीत घालायची तशी घाल ना, आणि मग आम्हाला सांग ना. हे अशा पद्धतीचे काही पिल्लावर येऊन आम्हाला सांगली मिरज कुपवाड मध्ये त्या ठिकाणी सांगताय. आणि काही जण आता मुंड्यांचं तर प्रेम आमच्या आर पाटलांच्यावर फारच उतू चाललंय. आर पाटील आत्ताच्या आत्ता फोन लावा. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राजाभाऊ मुंडे कुठं आहे मला सांगा. जेलमध्ये आहे की नाही? याला मुंडे जेलमध्ये आणि इथं म्हणतोय मी बेड्या घालीन. आता त्याला कुणी काय घातलंय? ज्यांचा चेअरमन तिथं जेलमध्ये आहे त्यांनी त्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाट लावली. त्यांना मनासारखं नाही झालं की हे लगेच म्हणतात की मी आता वेगळी भूमिका घेणार. सारखं पक्षाला वेठीस धरण्याचं काम ही मंडळी करणार. आणि इथं येऊन मागाई असंच म्हणायचे. 95च्या अलीकडे अधिकच्या निवडणुकीत सांगितलं, त्या म्हणले दाऊदला मुसक्या बांधूनच आणतो म्हणले महाराष्ट्रात. मुसक्या नाही काय नाही, दाऊदचा रुमाल पण बाबाला सापडला नाही. मुसक्या कशाचा बांधतोय? लय पुढच्या गप्पा मारायच्या, रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं. आज काही दिवसापूर्वी आबा तुम्हाला आठवत असेल, काही दिवसापूर्वी परळी त्यांचा स्वतःचा मतदारसंघ पंचायत समितीची पोटनिवडणूक होती. आबा कुणी जिंकली निवडणूक? घड्याळांनी जिंकली. 200 मतांनी पंचायत समितीचा सदस्य आत्ता साहेबांना आम्हाला सगळ्यांना भेटायला मुंबईमध्ये आलेला होता. आणि काही झालं की अजित पवारांनी घर फोडलं. मी काय घरफोडे आहे? तुला तुझा पुतण्या सांभाळता येत नाही, त्याला मी काय करू? शरद पवारांचा पुतण्या नजरेवर काम करतो आणि ह्याचा पुतण्या ह्याचा ऐकतच नाही, तर त्याला आम्ही काय करायचं? तुम्हाला तुमची माणसं सांभाळता येत नाही, ते तुमचा म्हणजे काही कार्यकर्ते हे पद मिळालं नाही म्हणून राजीनामा देतात आणि निघून जातात. हा पठ्ठा भारतीय जनता पक्षाचा आमदार होता, 3 दिवसापूर्वी आमदारकी सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले. आमदारकी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये. याचा अर्थ काहीतरी त्यांना तिथं अडचण होती, काहीतरी तिथं त्रास होता. आज तिथं मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आलेल्या आहेत. आपण उद्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. आणि हे सगळं काम करत असताना मला आठवतंय साहेबांनी 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. त्यावेळेस विष्णू अण्णा, आर पाटील, विलासराव शिंदे, जयंतराव पाटील, जयंतरावांनी तर मतदानच घेतलं की कसं कुठं जायला पाहिजे. पण लोकांनी सांगितलं नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारा एकच नेता वसंतदादांच्या, यशवंतराव चव्हाणांच्या, वसंतराव नाईकांच्या नंतर आहे आणि तो म्हणजे शरदराव पवार. त्यांच्याच पक्षामध्ये गेलं पाहिजे. आज इथं मात्र कशा प्रकारची अवस्था आहे? काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी करतात. काही लोक तर इतकं पुढचं बोलायला लागले. आता काही जण म्हणाले की म्हणले ह्या परिसरामध्ये
खूप मोठं पद दिलं म्हणले आता काँग्रेसने. पतंगराव तर लय पुढचं बोलतात, लयच पुढचं. म्हटलं लयच मोठं पद दिलंय. याला तुम्हाला साधं पाहिजे ते खातं मिळणार आणि तुम्ही कधी कुणाला पद द्यायला जाणार? तुम्हाला मिळालंय का? सगळ्यात चांगलं खातं गृह असतं की नाही आमच्या आबाकडं. ग्राम विकास, ग्रामीण भागातलं सगळ्यात चांगलं खातं. आज राजाराम बापू पाटलांकर पण ते होतं, मला आठवतंय. मी पण ते सांभाळलं, आबांनी पण ते सांभाळलं. आणि गप्पा तर लांब पुढच्या मारायच्या. अरे एकेकानी किती जमिनी घेतल्या, काय घेतल्या, कशा संस्था उभ्या केल्या, ती जर अंडी पिल्ल काढायची म्हणलं ना लय अवघड जाईल रे, लय अवघड जाईल. झाकली मूठ 1.25 लाखाची जरा बरी असती आणि तशाच पद्धतीनं ती झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया. बिनबुडाचे आरोप करून त्या ठिकाणी प्रश्न अजिबात सुटणार नाही. काहींना तर असं वाटत होतं की बाबा आपल्याला प्रांताध्यक्ष नको, लाल दिवा पाहिजे. त्याला रात्रंदिवस लाल दिवा दिसतोय आणि ती मिळणं म्हणून आमच्या जयंत्रावरून घसरत आहे. आणि आबा काही जण तर मला असं म्हणतात की कसं आहे, काही पक्षामध्ये पवार साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या पक्षावर टीका केली की तिकडे लय महत्व येतं असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे आपण बघतोय सांगलीमध्ये राष्ट्रवादीची ही सभा सुरू आहे. पहिल्यांदा आर पाटील आणि त्यानंतर आता अजित पवार यांनी काँग्रेसवर तर टीका केली, पण त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. या सभेत पुन्हा एकदा जाणार आहोत, पण एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त IBN. तिच्या संवेदना, मुलगींना मासिक पाळी आली म्हणजे यांच्या डोक्याला एकदम धक्का बसतो की आता ओझं वाढलं. तिच्या समस्या, माझ्यावर पण सामूहिक बलात्कार झालेला आहे, मी पण त्यातनं गेलेली आहे. तिची मानसिकता, महिला जर पुढे गेल्या तर माघार घेत नाहीत. तिची निष्ठा. जब महिला यूनिफॉर्म और ओहदे में आ रही है तो वह हमें न्याय देगी. तिचा आत्मनिर्भरपणा. आता स्त्रिया आपल्याला लग्न हवं का नको, मूल हवं का नको असा स्वतःशी विचार करतायत. दृढ आत्मविश्वासानं जग काबीज करणाऱ्या स्त्रियांचं 5 वर्षांपासून सक्षम व्यासपीठ IBN लोकमत. कधी न संपे माऊलीची वारी, फिनोलेक्स देई पाण्याची अखंड धारी. सनोफाइन कुकिंग ऑयल जो आईज और हार्ट को हेल्दी रखे और कैंसर से प्रोटेक्ट करे. Sonofine keeps you always fine. IBN लोकमतची वेबसाईट आता नव्या रूपात. देश विदेशातील अपडेट होणाऱ्या बातम्यांचे ताजे व्हिडिओ आणि लाईव्ह टीव्ही. दिवसभरातील मोठ्या बातमीचं सविस्तर वृत्त. स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, फिल्म रिव्ह्यू आणि लोकप्रिय कार्यक्रमांची स्वतंत्र कॅटेगरी. रिपोर्टर्स, तज्ञ आणि वाचकांचेही ब्लॉग. अचूक, सुस्पष्ट आणि वेगवान. IBNLokmat.tv. बातमी देण्यातही आमचा नंबर पहिला. आंतरराष्ट्रीय हॅकर्सनी महाराष्ट्र पोलिसांचे पगार ग्रीस मधल्या ATM मधून लंपास केल्याची बातमी सगळ्यात आधी लोकमतने प्रसिद्ध केली. वाचत रहा लोकमत.